नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या सूचनेप्रमाणे त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ मालेगाव यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस हवालदार राकेश उबाळे, पोलीस शिपाई राकेश जाधव, दिनेश शेरावते, राम मिसाळ, अक्षय चौधरी, तांत्रिक विश्लेषणचे हेमंत गिलबिले, तसेच मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, नितीन गायकर, पोलीस उपनिरीक्षक शहबाज पाटील व अंमलदार यांनी संयुक्तपणे दिनांक 20 ऑगस्ट 2026च्या रात्री 11:30 ते दिनांक 21 ऑगस्ट 2026च्या रात्री 3:30च्या दरम्यान फिरोज खान लुकमान खान, राहणार उमरवाडा, सुरत, गुजरात हा मालेगाव शहरात अवैधरित्या नशाकारक गोळ्या औषधांचा साठा विक्री करण्यासाठी त्याचे साथीदार रईस खान, सईद खान, राहणार फैज रसूल मस्जिद जवळ, शिकारी चौक मालेगाव, वाहिद हसन सिद्दीक हसन, राहणार नौकिरण सायजिंग जवळ, टावरवाली गल्ली, द्याने, रमजानपुरा मालेगाव यांना त्याच्यासहित पोलीस पथकाने शहरातील कालीकुट्टी मैदान परिसरातील एका पडीक इमारतीच्या जवळ छापा टाकून यांच्याजवळून 2,37,700 रुपयाच्या टायट्रोलायडाईन हायड्रोक्लोराईड अँड कोडीन फॉस्फेट कप लिंक्टस असे कंटेंट असलेले 100 mlच्या 1200 बॉटल, तर 1,62,579 रुपयाच्या अल्प्राझोलमच्या एकूण 67,200 गोळ्या, 2 लाख रुपयाचे टाटा कंपनीचे वाहन, 32,000 रुपयाचे 3 मोबाईल, 3700 रुपयाचे फळे भाजीपाला वाहतुकीचे कॅरेट असा एकूण 6,35,879 रुपयाचा मुद्देमालासहित यांना ताब्यात घेतले. यांचा एक साथीदार शादाब, राहणार गणेश नगर कुसुंबा रोड मालेगाव हा फरार असून यातील मुख्य आरोपी फिरोज खान लुकमान खान सुरतचा हा मालेगावच्या पवारवाडी पोलीस स्टेशनकडील NDPSच्या सहमोक्का कायद्याप्रमाणे असलेल्या एका गुन्ह्यात फरार होता व आझादनगर पोलीस ठाणेकडील पण NDPSच्या गुन्ह्यात देखील त्याचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. ही कारवाई अत्यंत मोठी आणि चांगली कारवाई मानली जात असून मालेगाव शहरात नशामुक्तीसाठी चाललेल्या मोहीमसाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या कारवाईसाठी या पोलीस पथकांचे नागरिक अभिनंदन करत आहे. प्रबंधभूमीसाठी हरीश मारू.